आम्ही जरी असं बोललो तर आमच्यासारख्या लोकांना त्यांचे सारखे लोक रात्री 2-2, 3-3 वाजता आमच्या घराच्या बाहेर गुंड पाठवतात, कुठेतरी दहशत करतात, कुठेतरी धमकीचे फोन येतात. तुम्हाला म्हणजे मी फक्त बोलत नाही, पुरावे आहेत. मला याच्या मागच्या काळात आत्ताच मागील 1-2 महिन्यापूर्वी धमकीचा फोन आलेला आहे. या कामाची वर्क ऑर्डर संबंधित व्यक्तींकडे असेल, ज्यांनी भूमिपूजन केलं, त्यांनी येत्या 24 तासात या वर्क ऑर्डर वगैरे नागरिकांना दाखवून द्यावी, सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकावी. तसे तुम्ही व्हिडिओ करून टाकलेत त्या कामाचे. 10 जणांनी नारळ फोडलाय. इथे रस्त्यावर जर बघितलं गेलं तुम्ही आता कुठेही खडी नाहीये. कॉन्ट्रॅक्टर कोण हे तुम्ही लोकांसमोर आणा. लोक सुटणे झालेले आहेत. काम करणारे लोकांना माहिती आहे. गेले 5-7 वर्ष जनतेत कोण आहे आणि आता इलेक्शनच्या 6 महिने आधी कोण येते हे लोकांनी पाहिलेलं आहे. आज 2 दिवसापूर्वी इथे या रस्त्याचं ओपनिंग झालं, हे आणि इकडचं राधाकृष्ण कॉलनी. हे ओपनिंग म्हणजे उद्घाटन ज्यांनी केलं तो एक राजकीय मूर्खपणा आहे आणि खरोखर लाज वाटण्यासारखी परिस्थिती आहे की तुमच्याकडे वर्क ऑर्डर नाही, तुमच्याकडे काहीही नाही, तुम्ही कशासाठी हे उद्घाटन केलं, तर का केलं? नागरिक त्यांच्या दर्शनाला घाबरत. तुम्ही पाहिलं असेल मागे 7 वर्षाखाली इथे 2 मर्डर झालेले आहेत, त्याच्या मागे अनेक मर्डर झालेले आहेत. अजून सुद्धा तीच परिस्थिती दाखवली मी तुम्हाला, पुरावे निश्चित दाखवले. हे जे आज करतायत हा खरोखर म्हणजे आता याला काही बोलण्यात पॉईंटच नाही आहे मॅडम. कारण म्हणजे हा याला गाढवपणा पण म्हणावं लागेल. नगरी भाषेत बोलायचं तर हा गाढवपणा आहे, चिवत्यापणा आहे. आता आपण आहोत केडगाव या भागात, अंबिका नगर आणि राधाकृष्ण कॉलनी या ठिकाणी. 2 दिवसांपूर्वी याच रस्त्यावर रस्त्यांच्या कामांचं उद्घाटन करण्यात आलं आहे. मात्र उद्घाटन करण्याआधी या रस्त्याची वर्क ऑर्डर काढली गेलेली नाही असं राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी या कामावर आक्षेप घेतला आहे. काल परवा केडगाव भागातील आंबेनगर भाग असेल, राधाकृष्ण कॉलनी असेल, या भागात काही लोकांनी उद्घाटन केली. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची प्रशासकीय मान्यता नाही, त्यांच्याकडे PWD झालं, सार्वजनिक बांधकाम विभाग झालं, यांची वर्क ऑर्डर नाही किंवा महानगरपालिकेची वर्क ऑर्डर नाही. म्हणजे त्यांच्या संबंधित कोणत्याही शासकीय कार्यालयाची कोणत्याही प्रकारची वर्क ऑर्डर त्यांच्याकडे नाही. तरी देखील त्यांनी काल परवा कामं चालू केलीत. या रस्त्यासाठी माजी खासदार सुजयदादा विखे पाटील आणि आदरणीय आमदार संग्रामभाई जगताप साहेब यांच्या विकास निधीतून हा काम हे रस्त्यासाठी निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यासाठी तेथील केडगावातील जे भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी त्यांनी हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. परंतु यांनी आपले दडपशाहीखाली, दहशतीखाली कुठेतरी लोकांची दिशाभूल व्हावा, कुठेतरी लोकांना म्हणजे दिशाभूल झाल्यानंतर लोकांमध्ये मतासाठी दिशाभूल व्हावी यासाठी ते यासारखे प्रयत्न करत असतात. म्हणजे भागात त्यांची मोठ्या प्रमाणात दहशत आहेत. अनेक आपण पाहिलं तर 7 वर्ष हे स्वतःला जनसेवक मानतात, सामाजिक कार्यकर्ते मानतात. मग हे मागील 7 वर्ष होते कुठं? 7 वर्ष कुठेतरी धंदे पाणी करायचे आणि इलेक्शन टायमाला मोठ्या प्रमाणात पैसा उभा करून या ठिकाणी म्हणजे लोक सगळे आता एकदम हुशार झालेली, जनता एकदम हुशार झालेली आहे. त्याच्यामुळे यांच्या बोलतापानं कोणी बळी पडत नाही. आपण पाहिलं तर यांची या भागात मोठी दहशत आहे. जर असं कोणी पत्रकारांसमोर जर पाहिलं तर नागरिक अक्षरशः आंबेनगर भागातील नागरिक भयभीत होऊ राहिले की ते येऊन बोलावं काय. जर आले त्यांना कोण फोन करतंय, कोण काय करते. जर आम्ही जरी असं बोललो तर आमच्यासारख्या लोकांना त्यांचे सारखे लोक रात्री 2-2, 3-3 वाजता आमच्या घराच्या बाहेर गुंड पाठवतात, कुठेतरी दहशत करतात, कुठेतरी धमकीचे फोन येतात. तुम्हाला म्हणजे मी फक्त बोलत नाही, पुरावे आहेत. मला याच्या मागच्या काळात आत्ताच मागील 1-2 महिन्यापूर्वी धमकीचा फोन आलेला आहे. पुरावे घेऊन मी तुमच्या संग बोललो. अशा प्रकारची दहशत यांची केडगाव भागात आहे. त्याच्यामुळे नाही दहशतीखाली, दडपशाहीखाली आता जनता खूप हुशार झालेली आहे. त्यांच्या कोणत्याही बोलता आपण लोक बळी पडणार नाही किंवा त्यांच्या पैशाला बळी पडणार नाही. लोक सुटणे झालेले आहेत. काम करणारे लोकांना माहिती आहे. गेले 5-7 वर्ष जनतेत कोण आहे आणि आता इलेक्शनच्या 6 महिने आधी कोण येते हे लोकांनी पाहिलेलं आहे. नागरिक कोंडीत सापडल्याचं तुम्हाला असं म्हणायचं आहे का? हो, 100%. नागरिक त्यांच्या दर्शनाला घाबरत. तुम्ही पाहिलं असेल मागे 7 वर्षाखाली इथे 2 मर्डर झालेले आहेत, त्याच्या मागे अनेक मर्डर झालेले आहेत. अजून सुद्धा तीच परिस्थिती दाखवली मी तुम्हाला, पुरावे निश्चित दाखवले मी तुम्हाला. तुम्ही जे म्हणतायत की ह्या रस्त्याची वर्क ऑर्डर नसताना ह्या रस्त्याचं काम करण्यात आलंय, तर मग आता आपली भूमिका काय असणार आहे? नाही, आम्ही हे सुजयदादा मोहिते झालं, आम्ही सर्वांनी पाहिलं, संबंधित अधिकाऱ्यांशी, PWDशी, सार्वजनिक बांधकाम विभागाशी किंवा महानगरपालिकेत जाऊन बघितलं की या संबंधित कोणत्याच कामाची वर्क ऑर्डर नाही. त्याच्यामुळे जर यांनी उद्घाटन केलंय त्यांनी काम चालू करून दाखवा. किंवा यांचं कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा एखाद्या गोष्टीचं जर एखाद्या रोडचं आपण उद्घाटन करतो त्याची पार्टी पाहिजे, त्याच्यावर त्याची किंमत पाहिजे, कोणाच्या माध्यमातून झालं, कोण कॉन्ट्रॅक्टर, या गोष्टी झाल्या पाहिजे ना. ते काहीच झालं नाही. यांनी फक्त लोकांना आता मतदान आलं म्हणून इलेक्शनची 1 महिना आधी उद्घाटन केलं. काल परवा दिवशी आमच्या केडगाव परिसरातील काही रस्त्यांचे अचानक आणि आचारसंहिता लागण्याचे एकदम काही तास अगोदर काही व्यक्तींनी येऊन, काही राजकीय व्यक्तींनी येऊन नागरिकांची दिशाभूल करण्याचा जो प्रकार असतो तो राजरोसपणे केला. ज्या प्रलंबित रस्त्याच्या कामांचं, ज्या विकास कामांचा पाठपुरावा आमच्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला होता, गेले 1-2 वर्ष झाले आमच्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते ज्या रस्त्यासाठी खासदार सुजयदादा विखे पाटील आणि संग्रामभाई जगताप साहेबांकडे त्याचा पाठपुरावा करत होते आणि गेल्या 2 महिन्यापूर्वी त्याच्या प्रशासकीय मान्यता होऊन ते कामं वर्क ऑर्डरच्या प्रोसेस जाणार होते आणि ज्या कामाच्या पूर्ण
शिफारस पत्रे असतील किंवा प्रमा असतील, प्रशासकीय मान्यता असतील, आमच्या कार्यकर्त्यांजवळ आलेत. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जे त्याचा पाठपुरावा करत होते, या सर्वांची व जनतेची दिशाभूल करून काही व्यक्तींनी इथे येऊन या रोडचे नारळ फोडले. हे आमचा कोणत्याही विकास कामांना विरोध नाही. जेव्हा आमच्या केडगावचं, आपल्या अहिल्यानगरमध्ये कोणतेही विकास काम होते त्याला आम्ही 100% पाठिंबा देणारे व्यक्ती आहेत, कारण विकास आमच्यासाठी सर्वप्रथम आहे. परंतु हे गोष्टी करत असताना जेव्हा आपण खोटे आश्वासनं किंवा लोकांची दिशाभूल करतो, हा प्रकार अतिशय दयनीय आहे. आणि नागरिकांना जर तुम्ही फसून इलेक्शनला सामोरे जाणार असेल तर येत्या निवडणुकीमध्ये, येत्या 16 तारखेच्या निकालामध्ये तुम्हाला संपूर्ण आमचे सुज्ञ केडगावकर, आमचे सुज्ञ नगरकर तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील. परंतु आमच्या महायुतीमध्ये, आमच्या भाजप, राष्ट्रवादी आणि सुजयदादा विखे पाटील साहेब आणि संग्राम भैया जगताप साहेब यांच्या युतीमध्ये जे आत्ता सगळं एकदम पॉझिटिव्ह वातावरण नागरिकांमध्ये आहे, हिंदुत्ववादी आमचं सरकार आहे, राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब असतील, केंद्रात मोदी साहेब असतील आणि आपल्या शहरात आमदार साहेब जे हिंदू जननायक संग्राम भाई जगताप साहेब असतील, यांच्या मार्फत जो विकास कामांचा भरीव निधी येतोय, या सर्व विकास कामांच्या जोरावर येत्या पालिकेला आम्ही सामोरं जातोय. आणि कुठेतरी त्या गोष्टींना आमच्या युतीमध्ये खडा टाकण्यासाठी कुठेतरी खासदार सुजयदादा विखे पाटलांचं निधीचं नाव वापरून कुठेतरी लोकांची दिशाभूल करण्यात येते. हा सगळा चुकीचा प्रकार होतोय. आम्ही सर्व, आमचे भारतीय जनता पार्टीचे थुबे साहेब असतील, आम्ही सर्वांनी त्या कामासाठी पाठपुरावा केला. इथलचे काही स्थानिक नगरसेवक होते, त्यांनी पाठपुरावा केला नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, आणि ते काम येत्या निवडणुकीनंतर नक्कीच पूर्ण होणार आहे. जर या कामाची वर्क ऑर्डर संबंधित व्यक्तींकडे असेल, ज्यांनी भूमिपूजन केलं, त्यांनी येत्या 24 तासात या वर्क ऑर्डर वगैरे नागरिकांना दाखवून द्यावी, सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकावी. जसे तुम्ही व्हिडिओ करून टाकलेत त्या कामाचे, 10 जणांनी तर नारळ फोडलाय. इथे रस्त्यावर जर बघितलं गेलं तुम्ही, आता कुठेही खडी नाहीये. कॉन्ट्रॅक्टर कोण हे तुम्ही लोकांसमोर आणावं. जे जे रस्ते त्यांनी टाकलेत त्यांच्या व्हिडिओमध्ये वगैरे, त्या रस्त्यावर तुम्ही जाऊन त्याचे कॉन्ट्रॅक्टर दाखवावे, त्याची वर्क ऑर्डर दाखवावी आणि येत्या 24 तासात ती वर्क ऑर्डर वगैरे तुम्ही लोकांमध्ये पब्लिश करावी. हेच आमचं म्हणणं आहे. आम्ही कोणत्या विकास कामाला विरोध करत नाही, आमचा विकास कामांना विरोध नाहीये. आमचा विरोध आहे या चुकीच्या व्यक्तींना. कुठेतरी भाजपचं तिकीट मागवून केडगावचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातोय का? भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे इतर मित्र पक्ष ह्या महायुतीतून ही निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहेत. आणि हा सर्व जी प्रक्रिया आहे ती सर्व पक्षश्रेष्ठींच्या किंवा खासदार साहेब असतील, आमचे आमदार साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनातून ती प्रक्रिया, जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनातून प्रक्रिया सामोरे जाणार आहे. विकास कामांना जर बघायला गेलं, मागच्या 2.5 वर्षात महायुतीचे सरकार आल्यापासून आणि गेले 1 वर्षापासून परत जेव्हा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट आणि शिवसेनेचं सरकार आलं, त्यानंतर पूर्ण महाराष्ट्राने बोलायचं झालं तर आपल्या नगर शहरांनी बघितलं, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, हा भरीव निधी आणण्यात आला. उमेदवार भारतीय जनता पार्टीकडे प्रत्येक वार्डात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे प्रत्येक वार्डात आहे. त्यामुळे इतर कोणत्या बाहेरच्या उमेदवाराची आमच्या पार्टीला वगैरे गरज नाही. हे पक्षश्रेष्ठी पण नक्कीच वेळ आल्यावर ठरवतील. आज 2 दिवसापूर्वी इथे या रस्त्याचं ओपनिंग झालं, हे आणि इकडचं राधाकृष्ण कॉलनीतलं. हे ओपनिंग म्हणजे उद्घाटन ज्यांनी केलं तो एक तर राजकीय मूर्खपणा आहे. आणि खरोखर लाज वाटण्यासारखी परिस्थिती आहे की तुमच्याकडे वर्क ऑर्डर नाही, तुमच्याकडे काहीही नाही, तुम्ही कशासाठी उद्घाटन केलं, तर का केलं, तुमच्याकडे काय आहे, त्या संदर्भात काही कागदपत्र आहेत तुमच्याकडे. हे काम माजी खासदार सुजयदादा विखे आणि आमदार संग्राम भैया जगताप यांच्या निधीतून मंजूर झालेलं आहे आणि हे आमच्या कार्यकर्त्याकडे काम आहे. या कामाचा पाठपुरावा आमच्या कार्यकर्त्यांनी गेले अनेक दिवस करत आहेत. त्यातून हे काम मंजूर झालं. तुम्ही आचारसंहिता लागायच्या आधी घाई गडबडीने तुम्ही उद्घाटन केलं, हा काय प्रकार आहे? म्हणजे मला तर केविलवाणं वाटायला लागलं की ज्यांनी हे उद्घाटन केलं त्यांची आता मला लाज वाटायला लागली की यांनी का केलं. त्याच्यामुळे मग यांचा हेतू काय आहे? यांचा हेतू एवढाच आहे की त्यांना फक्त दाखवायचं आहे की आम्ही निवडणुकीमध्ये मतं मिळवायची आहेत आम्हाला, त्यासाठी आम्ही काम करतोय, हे दाखवण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला. ऍक्च्युली याच्या पाठीमागे दुसरं काहीही कारण नाहीये आणि जनमताचं त्यांना कुठल्याही प्रकारचं समर्थन नाहीये. जनमताचं त्यांना कुठल्याही प्रकारचं समर्थन नाहीये. केडगावमध्ये एकेकाळी जी परिस्थिती होती ती परिस्थिती आता राहिलेली नाहीये. पुलाखालनं फार पाणी गेलेलं आहे. 15 वर्ष तुमचा कुठंही संपर्क नव्हता, संदर्भ नव्हता. त्या काळामध्ये केडगावच्या विकासाची सगळी कामं संग्राम भैया जगताप आणि विखे साहेबांनी केलेली आहेत. त्यामुळे इथल्या जनतेला माहिती विकास कोण करताय, कोण करणार आहे. हे जे आज करतायत हा खरोखर म्हणजे
आता याला काही बोलण्यात पॉइंटच नाहीये मॅडम. खरं म्हणजे याला गाढवपणा पण म्हणावं लागेल. नगरी भाषेत बोलायचं तर हा गाढवपणा आहे, चुत्यापणा आहे. पण हा केडगावचा प्रभाग तर त्यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो. तो बाले किल्ला कधीच उद्ध्वस्त झाला. कारण जेव्हा तुम्ही आमदार केला तुतारी चालवली इथं आणि त्यानंतरही इथं संग्राम भैया जगतापांना 4,500-5 हजाराची आघाडी मिळाली. याच्यावरून सिद्ध झालं की हा बाले किल्ला कोणाचा आहे. हा बाले किल्ला आता तुम्ही ज्यांचं म्हणता, मी नाव घेतो, डायरेक्ट पोतकरांचा राहिलेला नाहीये. हा बाले किल्ला आता संग्राम भैया जगतापांचा झाला. आता तुम्ही जे म्हणाले की 2 दिवसांपूर्वी घाईगडबडीत रस्त्यांचं उद्घाटन करण्यात आलं, नेमकं आता कोणत्या रस्त्यांचं उद्घाटन करण्यात ठीक आहे, हा रस्ता आहे, हा. इकडचा रस्ता आहे, राधाकृष्ण मंदिरापर्यंतचा रस्ता आहे. हा अनेक दिवसाचं काम आहे हे. म्हणजे ऍक्च्युली या कामाचा पाठपुरावा आमच्या लोकांनी, म्हणजे सूरज असेल, आमचे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांनी केला. तो मंजूर झाला आणि यांनी घाईगडबडीने उद्घाटन केलं. म्हणजे मंजूर तुम्ही केला आणि उद्घाटन त्यांनी केलं. हा, मंजूर आम्ही करून आणला. आमच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला. मग सुजय मोहिते असेल, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, यांनी पाठपुरावा केला. विखे दादांच्या माध्यमातून पाठपुरावा केला, संग्राम भैयाच्या माध्यमातून पाठपुरावा केला. काम मंजूर झालं आणि मंजूर झाल्यानंतर तुम्हाला नैतिक अधिकार नाहीये. तुम्ही काम करा ना, विकासाचं काम आहे ना, तुम्ही करा. आमचं काही म्हणणं नाहीये. आम्ही विकासाला आमचा विरोध नाहीये. आमचा विरोध आहे तुमच्या या झुंडशाहीला, या तुमची जी गुंडगिरी तथाकथित, या गुंडगिरीला आमचा विरोध आहे. विकास कामाला आमचा विरोध नाही. तुम्ही करा. तुम्ही जर मंजुरी आणली असेल आणि जर तुमच्याकडे वर्क लेटर असेल, त्याचं परमिशन असेल, तर तुम्ही दाखवा. कुठे इथं कुठं खडी पडलेली तुम्ही बघा मॅडम. जर उद्घाटन झालंय, इकडं आम्ही 2 रस्त्याचं उद्घाटन केलंय, तिथं खडी येऊन पडली. आमच्या पाठोपाठ तिथं खडी येऊन पडलेली आहे. शाहूनगरमध्ये 2 रस्त्याचं उद्घाटन केलं आम्ही 2 दिवसापूर्वी. मग इथं काय, हा काय प्रकार आहे?